नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. राज्यात 5व्या टप्प्यामध्ये 54.53% मतदान, दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% मतदान, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.08% मतदान. निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप. ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले. मुंबईत संथ गतीनं मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलंय. पराभव दिसत असल्यानं सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत. फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. पहाटे 5 वाजले तरी चालतील, मतदारांनी रांगांमधून हटू नये, मुद्दामहून संथ गतीनं मतदान होत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप. ज्या मतदार केंद्रांमध्ये मतदानासाठी उशीर केला जातोय त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची नावं लक्षात ठेवा, उद्या त्याबद्दल न्यायालयामध्ये दाद मागू, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार. भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पवईत मतदान केंद्रावर 2 ते 3 तास ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आदेश बांदेकर यांचा आरोप, बांदेकरांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत संताप व्यक्त, तर यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा खुलासा. अधिकारी मतदान प्रक्रियेविषयी गंभीर नाहीत, मतदान प्रक्रिया स्लो करण्यात आल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. ठाण्यामध्ये 2000 बोगस मतदार आणले, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, तर एकनाथ शिंदे राज्यामध्ये 50 जागा जिंकतील, पाकिस्तानातून 2 जागा आणतील, आव्हाडांचा शिंदेंना खोचक टोला. मालाडमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप. प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर शिव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन सरकारच्या दबावात गुन्हे दाखल झाल्यानंतर दानवेंचा आरोप. मागाठाण्यामधल्या मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा नसल्यानं भाजपचे उमेदवार पियुष गोयल संतापले, गैरसोयीमुळे मतदारांना तासनतास तात्काळ उभं राहण्याची वेळ. नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते यांच्यामध्ये वाद, मतदान केंद्रामध्ये एकाच वेळेला अनेक मतदार घुसल्याचा आणि गीतेंच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा फरांदेंचा आरोप. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरणं हा सर्वात मोठा रडीचा डाव, भाजपचे गुलाम बनून पडणाऱ्यांनी अशी भाषा करू नये, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर. डमी ईव्हीएम मशीनवर डेमो दाखवणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, संजय राऊतांनी पोलिसांना विचारला जाब. भाजपाला पराभव दिसत असल्यानं त्यांचा पोलिसांवर दबाव, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी सुनील राऊत संतप्त. येरवाडा पोलीस ठाण्याबाहेर रवींद्र धंगेकरांचं आंदोलन, पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ आंदोलन, पोलिसांनी पैसे घेत जामीन दिल्याचा धंगेकरांचा आरोप. पुण्यातील अपघाताशी माझा संबंध नसताना नाव जोडणं चुकीचं, काही घटकांकडून माझी बदनामकारक माहिती, तर विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न. जीव गेला तरी चालेल, 4 तारखेला उपोषण करणारच, कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटील उपोषण करण्यावर ठाम, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची जरांगेंची मागणी. आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार, बोर्डाच्या संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जेजुरीच्या खंडोबाला गोंधळ, मविया उमेदवारांच्या विजयासाठी रायगड संपर्क प्रमुखाकडून खंडोबाला नवस. मुंबईतील मालवणी परिसरामध्ये वाईन शॉप बाहेर मोठी गर्दी, मतदान संपताच दारूच्या दुकानामध्ये मोठी गर्दी. पुण्यामध्ये रिक्षाचालकांच्या अरेरावीला चाप बसणार, 1 जूनपासून रिक्षाचालकांच्या विरोधात व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांकावर थेट तक्रार करता येणार, रिक्षाचालकांच्या विरोधातील प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानं आरटीओचा निर्णय. नागपूर विद्यापीठाच्या कारभाराविरोधात पालकांचा संताप, ऐन वेळेवर विद्यापीठानं परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांनी अडचणीत, 15 किलोमीटर दूर अंतरावर देण्यात आलं दुसरं परीक्षा केंद्र. मोसमी वारे अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरामध्ये दाखल, मोसमी वारे 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता, हवामान खात्याची माहिती. पालघरमध्ये नवीन मतदाराच्या नावे बोगस मतदान, संगीता दुबळाच्या नावे बोगस मतदान झाल्याचं उघड, आर्यन शाळेमधील मतदान केंद्रावरची घटना. मुंबईमध्ये पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावं मतदार यादीतून गायब,
मतदार यादीमध्ये छायाचित्र नसल्यानं अनेकांची नावं वगळण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती. अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या इमारतींवर कायदेशीर कारवाई करा, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश. मुंबईसह उपनगरामध्ये प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण, पुढील 3 दिवस उष्मा कायम, हवामान खात्याचा अंदाज. नाशकात ठाकरेगड भाजप कार्यकर्ते आमने सामने, जय श्रीरामाच्या घोषणा देत ठाकरे आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, राजाभाऊ वाजेंसमोर हेमंत गोडसेंकडून देखील घोषणाबाजी. नाशिकमध्ये ठाकरेगडाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांच्या ताब्यात, शिंदेगडाचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा प्रशांत दिवेंचा आरोप, तर पैसे वाटत असल्यानं दिवेंनी हटकल्यानं पैसे वाटणारे फरार. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना पाहून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा, भद्रकाली रोड परिसरात ठाकरेगडाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी. दिंडोरीमध्ये भारती पवारांनी निवडणूक अधिकाऱ्याला सुनावलं, माध्यमांना केंद्राजवळ अडवत असल्यानं अधिकाऱ्यांना सुनावलं. नाशिकच्या बीडी भालेकर विद्यालयामध्ये मतदानासाठी गर्दी, मात्र कालावधी संपल्यानं मतदान केंद्राचं गेट बंद, मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाशिकमधल्या विखे पाटील मेमोरियल स्कूल मतदान केंद्रावर गोंधळ, कर्मचाऱ्यांना जेवण घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, हेमंत गोडसे आमदार सीमा हिरेनकडून संताप व्यक्त. कल्याणमध्ये मतदार यादीमध्ये नाव नसल्यानं नागरिकांचा गोंधळ, कल्याण पश्चिमच्या मुंबई विद्यापीठामधील मतदान केंद्रावरचा प्रकार, मतदार यादीमध्ये नाव नाही म्हणून नागरिकांनी दिला ठिया. शांतिगिरी महाराजांना ईव्हीएम मशीनला हार घालणं भोवलं, गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा. नाशिकच्या चांदवडमध्ये गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून अनोखं मतदान, वडगाव पंगू इथल्या कांदा निर्यात बंदीवर शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष. कांदा टोमॅटोला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक, निफाड तालुक्यामधल्या नैताळे मतदान केंद्रावर टोमॅटो आणि कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रात. कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून शेतकऱ्यांचा मतदानाला जाण्याचा प्रयत्न, नाशिकच्या चांदवड तालुक्यामधल्या वडगाव पंगू इथला प्रकार, मतदान केंद्राच्या गेटवरच पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवलं. भुसावळच्या वरणगाव आणि कंडारी परिसरामध्ये पाणी टंचाई, 10 ते 15 दिवसांनी पाणी येत असल्यानं नागरिकांचे हाल, पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई, कौसडी गावात टँकर सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग 6व्या दिवशी अवकाळी पाऊस, कणकवली, वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यामध्ये अवकाळी. लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा गावरान आंब्याला मोठा फटका, वादळी वारा आणि पावसामुळे आंबा जमीनदोस्त, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अत्यल्प गावरान आंबा बाजारामध्ये उपलब्ध. नांदेडच्या बिलोलीमध्ये भेंडीच्या शेतीमधून तरुण शेतकरी मिळवतोय चांगलं उत्पन्न, बाजारामध्ये भेंडीला 40 रुपयाचा दर. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये खरीप पूर्व मशागतीच्या कामांना वेग, अवघ्या काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्यानं शेतकरी कामामध्ये मग्न. नांदेडच्या बाजार समितीमध्ये हळदीची आवक वाढली, दरामध्ये मोठी घसरण, हळदीला 14,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव, दरामध्ये 1,500 रुपयांनी घसरण. वाशिम जिल्ह्यामधल्या बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरामध्ये सततची घसरण, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 दिवसांच्या तुलनेमध्ये हळदीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण, दरामध्ये घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांनी विक्री थांबवली. नांदेडच्या शेतकऱ्यांचा काकडी लागवडीकडे कल वाढला, बाजारामध्ये मागणी वाढल्यानं काकडीला 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर, चांगल्या उत्पन्नाच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांकडून काकडी लागवडीला पसंती. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधील वनोजा परिसरामध्ये धरणाचा सांडवा फुटून शेती गेली वाहून, 3 वर्षांपासून नुकसान भरपाई नाही, शेतकरी हतबल. लातूर शहरामध्ये होर्डिंग काढून घेण्याची डेडलाईन संपली, याआधी मनपानं केल्या होत्या धोकादायक होर्डिंग काढून घेण्याच्या सूचना, यापुढे होर्डिंग धारकांवर पोलीस कार्यवाही होण्याची शक्यता. हिंगोली शहरामध्ये वाहतुकीचे 3 ते 13 सिग्नल नसल्यानं ट्रॅफिक कंट्रोल करताना पोलिसांचे हाल, गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत ट्रॅफिक सिग्नल बदली. अतिक्रमण विरोधात परभणीमध्ये वाहतूक शाखेकडून कारवाई, परभणी जिंतूर रस्त्यानं घेतला मोकळा श्वास. ऐन वेळेवर विद्यापीठांना परीक्षा केंद्र बदलल्यामुळे विद्यार्थ्यांनी अडचणीत, नागपूर विद्यापीठाच्या कारभाराविरोधात पालकांचा संताप, 15 किलोमीटर दूर अंतरावर देण्यात आलं परीक्षा केंद्र. जळगावमध्ये 6 दरोडेखोरांचा ज्वेलर्स दुकानावर दरोडा, चाकूचा धाक दाखवत सोन्या चांदीसह 44 लाखांचा ऐवज लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. भंडारामधल्या पारडी परिसरामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याचं रेस्क्यू, वन विभागामार्फत बिबट्याची जंगल परिसरामध्ये रवानगी.
नांदेड शहरामधल्या अनधिकृत होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. कला मंदिर परिसरामधील होर्डिंग काढण्यात आलं. काटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क. बीडच्या पनवेलमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. भाव घसरल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. सोयाबीनला सध्या 4,550 रुपयाचा भाव. सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित. बुलडाण्यामधल्या शेगाव आणि खामगाव परिसरामध्ये पावसाची हजेरी. वातावरणामध्ये थंडावा निर्माण. पुणेकरांना आता केवळ 100 रुपयामध्ये मेट्रोचा अमर्याद प्रवास करता येणार. महामेट्रोतर्फे प्रवाशांसाठी एका दिवसाच्या पासची सुविधा सुरू. पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघातानंतर शहरातील पबचा प्रश्न ऐरणीवर. पबच्या संख्येबाबत महापालिकाही अनभिज्ञ. अनधिकृत रूफटॉप हॉटेल्सवर कारवाईचे महापालिकेकडून पोलिसांना पत्र.